तुम्हाला नक्कीच आठवत असेल, राहुलचा संघ म्हणजे चंद्रकांतजी शिंदे सरांचा संघ लक्षात ठेवा. आणि त्या संघाच्या माध्यमातून देखील भरपूर वर्ष क्रिकेट खेळणारे काही खेळाडू उमरमध्ये गोडदे टीमने देखील दिलेत. मग ते भानुदास पाटील असू द्या, अमोल वेतोस्कर असू द्या. लक्षात ठेवा, मोठमोठ्या स्पर्धा म्हणजे पूर्वी ज्या स्पर्धा व्हायच्या म्हणजे आताच्या काळात तुम्ही महेंद्र सर सुप्रीमो पाहता, मात्र पूर्वी आर.के. ट्रॉफी, आर.के. मेमोरियल कप म्हणजे मिथुन चक्रवर्तींना विसरता कामा नाही आहे. राज कपूर मेमोरियल क्लब आर.के. ट्रॉफी व्हायची, त्या आर.के. ट्रॉफीमध्ये खेळणारे खेळाडू देखील उमरमध्ये गोडदेव टीमने दिले. त्याच्यामध्ये एक नाव विशाल नाईक, आज तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहत आहेत, स्ट्राईक पंच आहेत. त्यानंतर आपण जे स्क्वेअर लेग पंच पाहतोय अनिपजी पटेल सर. अनिपजी पटेल सरांच्या विषयी माहिती द्यायची गेली तर मुंबई परिसरातील, मुंबई पट्ट्यातील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहेत. अजूनही 50+ क्रिकेट अनिप पटेल सरांकडून खेळलं जातं. लक्षात ठेवा, ऑल इंडिया 50+ स्पर्धा काही दिवसामध्ये येणार आहे. त्या स्पर्धांच्या माध्यमातून देखील तुम्हाला अनिप सरांना खेळताना पाहायला नक्कीच मिळेल. हे देखील एक नामांकित खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर महेंद्र शिंदे सर जे आपले तिसरे पंच आहेत, यांच्याविषयी माहिती द्यायची गेली तर ते देखील मुंबई परिसरातील एक नामांकित खेळाडू आहेत. स्वतः लेदरची कोचिंग करतायत, लक्षात ठेवा. आणि जो मधला वेळ म्हणजे शनिवार आणि रविवार असतोय, त्या शनिवार आणि रविवारच्या वेळेमध्ये मात्र ते खास करून मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. चला 10:40 झाले आहेत. मॅच ऑन करा, मॅच सुरू करा. तर आज ज्या 3 पंचांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्या तिन्ही पंचांना क्रिकेटची जाणकारी आहे. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आपण आणि या मॅचला सुरू करूया. पहिला चेंडू फुल ऑफ प्लेन चेंडू, ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. इनफिल्डमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. त्या ठिकाणी सुरेख चेंडू हाताळला गेला होता. प्रणय आणि करण ही आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्ट्राईक एंडला आपण प्रणयला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण करण या खेळाडूला पाहत आहोत. गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर तेजस. यावेळेस नक्कीच म्हणायचं गेलं तर कृष्णा सातपुते स्टाईलमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता 360 डिग्रीमध्ये. आणि आपण हा खेळ कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याचशा खेळाडूकडून पाहिला आणि अपूर्वाला विसरता कामा नाही आहे. त्यानंतर आपण काल 2 अर्धशतकं देखील खेळी पाहिली. एक तर शुभमच्या बॅटमधून आपण एक अर्धशतक पाहिलं, त्यानंतर चेतन पाटील यांच्या बॅटमधून देखील आपण एक अर्धशतक पाहिलं कालच्या दिवसामध्ये. फुल ऑफ लाईन चेंडू दा फुल टॉस, जिशू फुल टॉस, मात्र व्यवस्थित बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी करेक्शन झालं नाहीये. स्वतः जर आपण पाहिलं तर फलंदाज आपल्या देहबोलीतून दर्शवित आहे की हा चेंडू माझ्या बॅटला का लागला नाहीये. चेंडू येते डॉट. सरावलीचा संघ आपण एका साईडला पाहतोय. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू आहे. थोडंसं अचंबित केलं होतं बॅटरला. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली होती. कदाचित बॅटला स्पर्श झाला असता तर नक्कीच परतीचा प्रवास मात्र नक्कीच प्रणयचा सुरू झाला असता. वेल डन. मातीचं विकेट असते आणि मातीच्या विकेटवर गोलंदाजांसाठी एक बेनिफिट असतं, लक्षात ठेवा. कॉन्क्रीट विकेट होणं अधिक. यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेला. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. स्वीपर पॉईंटच्या दिशेने चेंडू कलाटणी घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झाली आहे फळकावर ती म्हणजे 3. प्रणय पाटील आपला अकाउंट ओपन करतोय आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलं गेलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन त्या ठिकाणी सरावली या टीमचं. यावेळेस स्लॉग स्लिप खेळायचा होता. फुटवर्कचा वापर जाणवला, अभाव जाणवला त्या ठिकाणी. अगदी पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे आला होता, ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा निघाला होता. अगदी पुढच्या त्या पायावर गुडघ्यावर ते ओझं दिलं होतं. शरीराचा बॅलन्स त्या ठिकाणी केला होता संतुलित. आणि त्यानंतर मात्र हा स्लॉग स्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थानं जे नाव आहे तेजस हे गोलंदाजाचं, आणि मी तर म्हणेल तेजस्वी गोलंदाजी या गोलंदाजाने या ठिकाणी टाकली गेली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक कंप्लीट मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 3 धावा आणि वेळ देखील कमी यूज केलाय, वापरलाय गोलंदाजानं. अवघी 3 मिनिटात हे षटक मात्र तेजसनं पूर्ण केलंय. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये उशीर केला तर पर्याय काय असतो आयोजकांजवळ? तुमची
जी षटकं आहेत पुढील मॅचेसची ती मात्र कमी करावी लागतात. कालच्या दिवसामध्ये आपण ते चित्र पाहिलं. काल जवळपास 11-12 वाजता पहिली मॅच सुरू झाली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील मॅचेस ज्या आहेत या 4-4 ओव्हरच्या आम्हाला कराव्या लागल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीच्या मॅचेस ज्या आहेत या 3-3 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या. चौथ्या फेरीची मॅच जी आपण पाहिली 2 ओव्हरची मॅच पाहिली. याचं कारण तुम्ही जर वेळेवर आलात असतात तर कदाचित 5-5 ओव्हरच्या मॅचेस होऊ शकल्या असत्या. तुम्ही उशिरा आलात त्याच्यामुळे मात्र आयोजकांकडे दुसरा पर्याय नव्हता. धावसंख्या 3. पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली नाही त्या ठिकाणी सरवली या टीमची. पुन्हा एकदा फ्लाईट तर दिली होती. प्रॉपर करेक्शन झालं नाहीये बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी. चांगला चेंडू अगदी व्हाईट लाईन चूज केले निवडले गोलंदाजानं. कालच्या दिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोलंदाजांना ती लाईन पाहिली. आपण व्हाईट यॉर्करचा मारा करताना बऱ्याचशा गोलंदाजांना आपण पाहिलं तर काही गोलंदाजांनी जी यष्टी उडवण्याचा प्रयत्न केला आहे त्या गोलंदाजांना मात्र बाउंड्री लाईनचा रस्ता देखील काय बॅटरनं मात्र दाखवला आहे. धावसंख्या 4. जागा बनवली होती यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता. स्ट्रगल केलं आणि अगदी कॅचच्या खाली आला. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. मिस्टर तेजस बॅक टू द पॅव्हलियन. आउट. मिस्टर करण माफ करा तेजसने तो कॅच कॅरी केला. सुंदर असा कॅच मिड ऑफ रिझन मध्ये होता. एंडपेडच्या आतमध्ये थोडं स्ट्रगल करावं लागलं तेजसला हा कॅच कॅरी करण्यासाठी. मात्र गुड कॅच. महत्वपूर्ण विकेट. आज जे 10 संघ आहेत हे नक्कीच नामांकित संघ आहेत. प्रमोदजी शेडगे सरांसोबत चर्चा झाली होती माझी ट्रेनचा प्रवास करताना. त्यांनी म्हटलं की टॉप क्लास संघ आहेत या परिसरातील जे 10 संघ आज खेळणार आहेत. मात्र चांगलं आयोजन नियोजन आणि एक या स्पर्धेविषयी जर महेंद्र शिंदे सर तुमच्यापर्यंत माहिती द्यायची गेली यावेळेस फ्लाईट तर होती मात्र फ्लाईटची उंची देखील त्या ठिकाणी चेक केली जाईल. स्क्वेअर लेग पंच विशाल सरांचा इशारा येतोय. बीमर आहे नोचा इशारा प्लस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर म्हणजे या धावा मिळतील त्या देखील 7. तर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे महेंद्र शिंदे सर ही जी स्पर्धा यंगस्टार माकणे या मंडळानं ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. हे सर्व लेजंडरी खेळाडू आहेत. जुने जाणते खेळाडू आहेत. 43 लेजंडरी खेळाडूंचा एक तो मी म्हणते ते मंडळ आहे आणि 43 खेळाडूंच्या संघटित ही स्पर्धा ऑर्गनाईज केली. दादा थोडासा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दादा डान्सर नाव तुझं मला माहिती नाही. जयवंत मात्रे दादा तू ये तुझी जागा बी इथे आम्ही लाल कार्पेट टाकले दादा इकडे तुझ्यासाठी समोर. तर या 43 जे आमचे लेजंडरी खेळाडू आहेत महेंद्र शिंदे सर त्यांचा मात्र एक प्रामाणिक विचार आहे की या सफाळा परिसरातील एखादा संघ पुढे यायला हवा. यावेळेस मिस्तान स्टोक आहे. चेंडू हवेत आहे. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. वाडिश लॉंगनचा फिल्डर येतोय चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी मात्र या धावा कंप्लीट केल्या. 2 धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. कारण जे खेळाडू आहेत या इकडच्या ज्या टीम आहेत महेंद्र शिंदे सर या फक्त सफाळे वैतरणी पालघर डहाणू केळवे या परिसरामध्ये मर्यादित न राहता मुंबई परिसरामध्ये देखील हे संघ खेळायला हवेत. शॉर्ट बॉल होता. या शॉर्ट बॉलला सरळ पाठवून दिले मिड विकेटच्या दिशेनं अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
आणि 64 कलेचं अधिपती गणपती बाप्पांचं हे गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. आज गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि त्या कारणाचं नक्कीच आमचा डीजे कँडीकडून ही बाप्पांची गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. धावा संख्या 19 या धावा फलकावर आपण पाहतोय. सरावळी संघ सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच कमी धावाला, त्यावेळेस देखील गॅपमध्ये फटका आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राय आपण पाहतोय. डीपमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र फेकी तितकीशी चांगली पाहायला मिळत नाहीये. बॅकअप आहे, फक्त सिंगल मिळेल. 2 धावा झाल्यात, माफ करा, धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 21. नीटनेटका आयोजन आणि मैदानाच्या चहूबाजूला आपण मंडप म्हणजे जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येणार आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. त्या प्रेक्षकांची देखील काळजी. सुरेख फटका, काय फटका खेळला गेला. बॅटच्या रडर मध्ये चेंडू आला होता. सरळ चेंडूला पाठवून दिलं गेलं फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी प्रेक्षकांच्या स्वागतासाठी षटकार 6. वेलकम बाळू मामा. बाळू मामाचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शुभ सकाळ आणि गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धावासंख्या आपण फलकावर पाहतोय 27 धावा. जगदीश, काय बॅटिंग सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक नक्की पहिलं होतं की दुसरं हे कदाचित शेखर किणी आपल्याला कळलं नाही आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त सुरुवातीला 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेमध्ये धुमाकूळ बॅटिंग केली जगदीशनं. 3 षटकार आपण जगदीशच्या बॅटमधून पाहिले. 27 धाव संख्येपर्यंत पोहोचला गेला संघ सरावळी हा संघ. साईड स्पोर्ट्स सरावली हा संघ आहे. स्विच हिट खेळायचं होतं, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. आपण कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याचशा खेळाडूंना स्विच हिटचे फटके खेळताना पाहिले. अनेक खेळाडू सक्सेस झाले, अनेक खेळाडू अनसक्सेस झाले. मात्र अनसक्सेस नंतर सक्सेस हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मेहनत कराल तर पुढे जाल, कारण जो परमेश्वर आहे, जो देव आहे, तो देखील सहजासहजी कुणाला फळ देत नाही. लक्षात ठेवा, जो मेहनत करतोय त्यालाच परमेश्वर फळ देतो. फुलटॉस चेंडू मिस्टन स्ट्रोक आहे. प्रॉपर करेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर अगदी चेंडूच्या खाली येतोय. या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय. साई स्पोर्ट्स सरावली या टीमला बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर प्रणय परतीच्या मार्गी आउट. आमचा जयवंत दादा असा डान्सर आहे ना की कुठलंही तुम्ही गीत लावा, मग ते भजन लावा किंवा पॉप संगीत लावा, कुठलंही संगीत लावा, रेडी असतोय. आणि खरोखरच, कारण 5 दिवस कंटिन्यू नाचणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. 4था दिवस आहे त्यांचा आणि आता त्यांचा गणवेश वेगळा आहे. सकाळ ते दुपारपर्यंत, दुपार ते संध्याकाळ पण वेगळा गणेश त्यांचा असतो. ही त्यांची एक खासियत आहे. आवड आहे त्यांना देखील क्रिकेटची, लक्षात ठेवा. आणि क्रिकेटच्या मोहात कोणीही पडू शकते, त्याप्रमाणे आपले जयवंतदादा पडले आहेत. भले ते डान्स करतात, त्यांच्या हातामध्ये बॅट आणि बॉल नाही, मात्र एक प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन देखील त्यांच्या वतीनं केलं जात आहे. बॅटची एज सिंगल या ठिकाणी कंप्लीट. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 28 धावा. षटक क्रमांक 3. एका साईडला आपण नवघर क्रीडा मंडळ या टीमला पाहतोय, तर एका साईडला आपण साईड स्पोर्ट्स सरावली या टीमला पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि अगदी मंगलदाची वेळेवर मॅच सुरू झाले. काल भरपूर उशीर झाला होता, आज कुठेतरी वेळ वाचवलाय या दोन्ही टीमनं. त्याबद्दल मी यंगस्टर्स क्रीडा मंडळ यांच्या वतीनं तुमचं दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. फुटवर्कचा वापर, डान्सिंग विथ द पिच, पुढे आला आणि सरळ चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. आउटफील्ड टणक आहे, फास्ट आहे, चेंडू बाउन्स होऊन निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चांगला मी म्हणेल गाणं देखील आणि खूप चांगला संदेश देखील. हा जो जन्म आहे तो पुन्हा पुन्हा मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्याचा मी म्हणेल योग्य तो वापर करा. एकतर प्रामाणिक राहा, त्यानंतर म्हणायचं गेलं तर व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तुम्ही यंगस्टर्स आहात. यावेळेस स्विचचा फटका, गॅप मध्ये चेंडू, सुरेख फटका खेळला गेला. स्ट्रगल करावं लागेल फिल्डरला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर स्ट्रगल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. 2 धावा काही थांबू शकत नाहीयेत. 2 धावेने मात्र संघ वेगाने पुढे सरकताना पोहोचतोय. तो तब्बल 34 या धावसंख्येवर. असे मी बरेचसे केणी खेळाडू पाहिलेत जे मैदानाच्या आतमध्ये व्यसन करतात. ते कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही यंगस्टर्स आहात. वय जर तुमचं पाहिलं 18, 19, 20, 21, 22 या तुम्ही वयामध्ये आहात आणि इथून तुम्ही जर व्यसनापासून दूर राहिलात तर नक्कीच हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. यावेळेस खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर हा स्लॉग स्लिपचा फटका खेळायचा होता. शपथ झाला होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघाला होता. पहा, मला या प्रकारे खेळायचं होतं दाखवून देतोय आपल्या देहबोलीतून बॅटर. मात्र चेंडू येते डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण पडकावर धावा पाहतोय. साईड स्पोर्ट्स सरावली या टीमच्या 34 धावा. आज खरोखरच सांगावयास खऱ्या अर्थानं मंगळदासजी खूप दुःख वाटते, कारण टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव तुम्हाला देखील आठवत असेल. तुम्ही देखील लेजंडरी खेळाडू आहात. तुम्ही म्हणजेच रवी पाटील म्हणजे चुवा या नावाने प्रसिद्धी ज्या खेळाडूंना मिळवले टेनिस क्रिकेट जगतामध्ये, तुम्हाला देखील चुवा नाव फेमस असेल, आठवत असेल, सगळ्यांना ते नाव आठवत असेल. आज ते देखील एका कर्करोगासोबत लढत आहेत. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय. याचं कारण व्यसनाच्या आहारी गुटखा. कंटिन्यू मैदानाच्या आतमध्ये असताना देखील केणी ते कंटिन्यू गुटखा खायचे, लक्षात ठेवा. तर त्या व्यसनापासून थोडंसं दूर राहा. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 34 धावा. 34 षटकात आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. मिस्टर मंथन म्हणजे गोलंदाज मंथन आहेत, तर आमच्या सोबत मंथन गरजे आहेत. तर वेलकम. या ठिकाणी आगमन झाले यंगस्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्यामकांतजी तरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. वेलकम श्यामकांतजी, आपलं हार्दिक स्वागत. शुभ सकाळ आणि गणपती बाप्पांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. शॉर्ट बॉल होता, मात्र लाईन त्या ठिकाणी खराब पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर वळतोय. पंचांकडून अवांतर धावेचा इशारा येतोय, वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती 35. 35 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. ऑन साईडला यावेळेस चौक करायचा होता. चेंडू जबरदस्त टाकला गेला होता. अगदी फुलर लाईनचा चेंडू होता, मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन नाहीये. चेंडू उधळला गेला तो पॅडवर. अपील, एक लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये गेली होती त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा. वन डे मिळेल, 1 धाव मिळेल. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटका तळायचे आहेत, लक्षात ठेवा. 10:41 पहिला चेंडू पडला गेला होता. या गोष्टीकडे देखील कॅप्टन लक्ष ठेवायला हवं. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता हा चेंडू, मात्र मुळीच सोडला नाहीये. चेंडूला पाठवून दिलं वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. स्टँड अँड डिलिव्हर. 6 षटकार. नाव आहे जगदीश. खऱ्या अर्थानं मात्र प्रेमानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये मॉर्कल या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आहे, जी प्रसिद्धी त्यांनी त्याच्या खेळामुळे नक्कीच प्राप्त केली आहे. यावेळेस शफल झाला होता. बॅटर मात्र नक्कीच एक चांगला चेंडू. म्हणजे मी तर म्हणेल त्या ठिकाणी फलंदाजाला ओळखले गोलंदाजानं. ज्याप्रमाणे शफल झालं त्याप्रमाणे त्या बॅटरच्या रेंजपासून थोडंसं आणखी लांब राहण्याचा प्रयत्न केला गेला. याला म्हणतात गोलंदाजाची गुणवत्ता. एक षटकार काढल्यानंतर एखादा डॉट बॉल ज्यावेळेस गोलंदाजाचा येतोय त्यावेळेस तो एक आत्मविश्वास जो आहे तो परत कमावतोय गोलंदाज. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा यावेळेस देखील अगदी लेग स्टंप सोडलं होतं. इनफिटच्या वरून कदाचित ऑफ साईडला फटका आहे जो एक्झिक्यूट करायचा होता, मात्र त्या ठिकाणी देखील प्रॉपर करेक्शन नाहीये. हा देखील चेंडू येते डॉट. चांगली गोलंदाजी. एक षटका त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल भरपूर काही सांगून गेलेत. यावेळेस इनसाइड आउट. सुरेख फटका. स्ट्रगल करतोय फील्ड त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने, मात्र चेंडू थांबणार नाहीये.
चेंडू सरळ निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार खणखणीत जगदीशच्या म्हणजेच मॉर्कलच्या बॅटमधून चौकार 4. भवंडर तुम्ही पाहू शकाल आजचा दिवस वेगळा आहे. आज आपण भवंडर देखील या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. म्हणजे कदाचित काय वादळी वारा म्हणजे एक तर वादळ वाहते मैदानाच्या आतमध्ये. ते वादळ घोंगायला सुरू झाले जगदीश या नावाचं. मात्र हे वादळ त्वरित आणि वेळेवर थांबवलं तर ते नक्कीच नवघर क्रीडा मंडळासाठी खूप लाभदायक असेल. मात्र या वादळानं जर चक्रीवादळामध्ये ते रूपांतर घेतलं तर मात्र त्या चक्रीवादळात हा संघ वाहून जाईल. चेंडू मात्र ऑन साइडला खेळला जातोय. चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेनं. आज काय बॅटिंग केले जगदीशनं. महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि भरपूर मी म्हणेल अपेक्षा आशा या खेळाडूवर आहेत. कारण एक स्टारकास्ट खेळाडू आहे जगदीशच्या विषयी म्हणायचं गेलं. कारण आमचे जे स्कोरर आहेत केणी यांनी म्हटलं की मॉर्कल या नावानं प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू म्हणजे तो खेळ त्याचा आहे स्फोटक. एक बेस्ट ऑलराऊंडर आहे का केणी. एक बेस्ट ऑलराऊंडर या टीमचा आहे लक्षात ठेवा. आणि काय खेळ साकारलाय, काय खेळ साकारलाय. प्रणय बाद झाला, करण बाद झाला आणि त्यानंतर मात्र तो खेळ कुठेतरी सावरायचा होता, डाव सावरायचा होता. तो डाव सावरण्याचं काम मात्र जगदीशने केलंय. धावसंख्या झाली आहे ते म्हणजे 48. म्हणजे बायकर मॅन आहे. रॉकी ग्रुपचं जी स्पर्धा आहे, रॉकी ग्रुप म्हणतात एक आणखीन एक या सफाळा परिसरातील एक नामांकित स्पर्धा गणली जाते टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आणि त्या रॉकी ग्रुपचा बायकर मॅन आहे गेल्या वर्षीची का तर लक्षात ठेवा. मॅन ऑफ द सिरीज बाईक म्हणजे आपण जगदीशला बायकर मॅन म्हणू शकतोय. जग आणि दिश, जग देखील दाखवल्या गेल्या आणि दिशा देखील दाखवल्या गेल्या. तर मी इतकंच म्हणेल की जगदीशच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने ही जी आउटफील्ड आहे, हे जे मैदान आहे, या मैदानाच्या सर्व दिशा मात्र दाखवल्या गेल्या. धावा झाले आहेत त्या म्हणजे 38 धावा फलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय, माफ करा 48 धावा झालेल्या आहेत. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉगवर स्पेशलिस्ट आपण पाहतोय प्रथमेश या गोलंदाजाला. बॅटचा टो लागतोय, एज लागली गेली बॅटची. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र बॅटच्या खालच्या टोला हा चेंडू लागला गेला. त्या कारणाचा चेंडू जो आहे तो फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं निघून गेला होता. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. आणि कुठेतरी मित्र म्हणेल ज्यावेळेस आपला सोबती आहे खेळपट्टीवर, तो एक चांगली खेळी साकारत असेल त्यावेळेस आपल्या सोबतीला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायला हवी हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. ते काम त्या ठिकाणी केलं आहे. बॅटच्या रडर मध्ये होता, नाव आहे जगदीश आणि काय काम आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय उत्तुंग असा फटका खेळला गेला आणि चेंडू लँड झाला. मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी बिग हिट षटकार. थांबवतो कॅन्डी. चला मी प्लीज कॉल देतोय. दोन्ही टीम जर आल्या असतील तर आपल्या येण्याची जरा नोंद करा. आई कुर्लाई सरतोडी आणि जयप्रकाश एडवन. जयप्रकाश एडवन पुलारलेनचा चेंडू होता. यावेळेस ऑफसाईडला चेंडूला टर्न केलं गेलं. एकच धाव मिळेल. स्ट्राईक हवी आहे जगदीशला, स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी केला होता टास. विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागली. मला स्ट्राईक हवी आहे आणि या स्ट्राईकसाठी मात्र दिलं गेलं बलिदान मिस्टर वरुण यांचं. वरुण हा बाद होतोय. चला जयप्रकाश एडवन टीम कॅप्टन आणि आई कुर्लाई सरतोडी टीम आले असेल तर प्लीज आपले येण्याची नोंद करा. आणि आल्या असाल तर दोन्ही टीम कॅप्टन प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. कालच्या दिवसामध्ये आपण अफलातून बॅटिंग पाहिली, 2 अर्धशतक खेळी पाहिली. तर 2 टीमच्या नावावर काल रेकॉर्ड देखील झाला. यस पंच धावासंख्या झाली आहे. कसला सर नो चेंडू. ओके बॅटर रिव्ह्यू आहे जरा चेक करा सरपंच आमचे महेंद्र शिंदे सर की या चेंडूची उंची किती आहे. बीमरसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलेला आहे. महेंद्र शिंदे सर. तिसरे पंच आहेत आमचे
आणि तो चेक केला नक्कीच जाईल या ठिकाणी. काल आपण 102 धावा पाहिल्या ज्या बनवल्या यंगस्टर्स माकणे या टीमनं. तर कालच्या दिवसामध्ये आपण 115 धावा देखील फलकावर पाहिल्या. सरगम सरपडा या टीमनं त्या 115 धावा काल 5 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या. चेतन पाटील यांचं आपण अर्धशतक पाहिलं होतं त्या खेळीमध्ये. तर यंगस्टर्स माकणे या टीमने देखील कालच्या दिवसाची सुरुवात अफलातून केली होती. तब्बल 102 धावा या फलकावर त्या टीमने देखील लावल्या होत्या. डिसिजन पेंडिंग आहे. धावा झाल्या आहेत त्या 56. अंतिम षटक प्रगतीपथावर. सिक्स हिटर स्पोर्ट्स चॅनल कडून या ठिकाणी निर्णय जाहीर होतोय. नो बॉल आहे, बीमर आहे. थँक्यू महेंद्र शिंदे सर. त्याच्यामुळे नक्कीच आता मात्र हा पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि ते मात्र दर्शविले पंचांनी. स्टेट बॅटने खेळायचा होता. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला जातोय. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येईपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा या धावा कंप्लीट केल्या त्या 2. सर्वाधिक चेंडू मी तर म्हणेल या इनिंग मधील जर कोणी खेळल्याचे जगदीशने खेळलेत. मात्र काय इनिंग खेळलाय. 14 चेंडू आणि 46 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. का यंगस्टर्स माकणे चषक 2025 मधलं तिसरं अर्धशतक पाहायला मिळू शकेल का. फक्त 4 धावांची माफ करा फक्त 3 धावांची गरज आहे. 47 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. पुन्हा एकदा मिस्टर स्टोक. हा कॅच होईल का. गोलंदाज स्वतः झेल खाली येतोय. नाहीये कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. आणि आणि या ठिकाणी काय घडलंय. एक संधी स्वतः गोलंदाजाने निर्माण केली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही गोलंदाजाने. प्लस एक अर्धशतक देखील थांबवता आलं असतं. मात्र या ठिकाणी ते अर्धशतक पूर्ण होत आहे. अभिनंदन 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 मिस्टर जगदीश. बॅट वर करायची आहे जगदीशनं. आजच्या दिवसातील आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं गेलं जगदीश मार्फत. काय बॅटिंग केलंय. अफलातून बॅटिंग तुम्ही पाहू शकाल. बॅट वर करायचे जगदीश. तुझ्याकडे कॅमेरा आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 51 धावा. जगदीश आपण बॅट वर करायचे जगदीश. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 5 षटकार आपण जगदीशच्या बॅट मधून पाहिले. 300चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय. वेल डन जगदीश. काय बॅटिंग साकारली आपल्या टीमसाठी. अफलातून बॅटिंग. यावेळेस देखील हा चेंडू सरळ 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 पाठवून दिला आउट ऑफ द रोप. हा देखील एक खणखणीत आणि दणदणीत षटकार. जगदीश ऑन फायर. जे असं म्हणू शकतो आपण केनी की कदाचित हे एक्स्ट्रा मायलेज वाला पेट्रोल टाकलं असेल. त्यासाठी गाडी जास्त पिक करते असं म्हणू शकतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 67 धावा. धुवाधार बॅटिंग धुवाधार बॅटिंग. मात्र त्याच प्रकारे थोडीच तोड उत्तर द्यावं लागेल. बैटिक स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. मागे चेंडूच्या खाली फिल्डर येतोय. ह्या वेळेत चुकी होणार नाहीये. त्या ठिकाणी जगदीशचा खेळ मात्र संपला जातोय. एक महत्वपूर्ण विकेट. मात्र ती महत्वपूर्ण विकेट कधी प्राप्त केली आहे ज्या वेळेस या खेळाचा एंड झालाय. लक्षात ठेवा आपलं काम चोख बजावलंय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र जगदीश त्या ठिकाणी बाद झालाय. संघ थांबला गेला तो म्हणजेच साईस स्पोर्ट्स सरावली संघ. 67 या धावसंख्येवर संघ थांबला गेला आणि 68 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत नवघर क्रीडा मंडळ या टीमला. टार्गेट लक्षात ठेवा 68 धावांचं टार्गेट आहे. मात्र या 68 धावा करण्यासाठी सुरुवातीची जी 2 षटकं आहेत ही 2 षटकं खूप महत्वपूर्ण असतील. चला पुन्हा एकदा मी कॉल देतोय. जयप्रकाश एडवन. जयप्रकाश एडवन टीम आली आहे का. जयप्रकाश एडवन टीम आली असेल तर कॅप्टन प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. आणि आई कुर्लाई सरतोडी संघ आलाय का. आई कुर्लाई सरतोडी टीम आली आहे का. ओके जर टीम कॅप्टन पाठवून द्या जरा प्लीज.
आई कुर्लाई सरतोडी टीम कॅप्टन आपण प्लीज यायचं आहे. ऑड इनिंग जगदीशची इनिंग नक्कीच पाहावीशी वाटेल आणि एकदा नाही दोनदा नाही तर नक्कीच 1000 वेळा ती इनिंग पाहायला आवडेल. स्वतः जगदीशला देखील आणि त्यांच्या पाठीराख्याला देखील मस्त इनिंग खेळला आणि प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे जगदीशनं मनोरंजन केलं. अफलातून इनिंग 5 षटकार आपण त्या इनिंगमध्ये जगदीशच्या बॅटमधून पाहिले. अफलातून इनिंग साकारले. जगदीशचा 57 धावा या आपल्या टीमसाठी बनवल्या आणि टीमला नेऊन ठेवलं. 6 षटकार जगदीशच्या बॅटमधून माफ करा आणि जवळपास 67 या धावसंख्येवर टीमला नेऊन ठेवलंय. 68 धावा विजयासाठी आहे. नक्कीच आपण या मॅचचा पूर्वार्ध पाहिला. उत्तरार्ध अजूनही या मॅचचा बाकी आहे. मात्र या उत्तरार्धात काय घडेल, काय या 67 धावा, काय या 68 धावा डिफेन्स केल्या जातील, काय या 68 धावा पूर्ण केल्या जातील. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्स मध्ये महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक एक गोड आवाज मंथन जिगर यांना. हा दिवस चौथा अतिशय सुंदर असं क्रिकेट पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जगदीश मॉर्कलचा झंझावात आपण पाहिलात आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं हाफ मॅच समरी अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकार झाली आणि 5 षटकानंतर आपण पाहतोय तर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना सरावली या संघाने 67 बनवल्या. 68 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता नवघर संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल. 30 बॉल आणि 68 धावांचं लक्ष या ठिकाणी मात्र ठेवलं गेलंय. आजचा स्पर्धेचा चौथा दिवस आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये क्रिकेटच्या या खेळाला आजच्या दिवसाला सुरुवात झाली आणि हे मैदान मात्र बहरताना आपल्याला पाहायला मिळालं. आपले विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्यामकांत तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यंगस्टार चषक माकणे 2025 मध्ये हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहताय उपाध्यक्ष श्री सचिनजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. बाळूमामा हे देखील इथे उपस्थित आहेत. नेहमी आमची काळजी घेत असतात प्रत्येक वर्षी. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खजिनदार सन्माननीय आदरणीय मंगलदासजी घरत साहेब. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. स्पर्धा म्हटली की मंगलदासजी घरत त्या मैदानावरती जाणार आवर्जून आणि त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेणार आणि आम्हा समालोचकांची देखील विचारपूस करणार असं विचारपूस करणार व्यक्तिमत्व मंगलदासजी घरत साहेब हे देखील इथे उपस्थित. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आपली कार्यकारिणी जी संपूर्ण 43 जणांची कार्यकारिणी आहे आणि त्या सर्वांना मी आग्रहाची विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढील मॅच आपण पाहणार आहोत जयप्रकाश एडवण विरुद्ध आई कुर्लाई सरतोडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. चला जास्त वेळ घेऊ नका कारण की वेळेची बंधनं ही प्रत्येक संघाकरिता आहेत. ती आम्ही या अगोदर देखील तुम्हाला ऑफिशियली सांगितली आहेत. 25 मिनिटं ही तुम्हाला वापरायची आहेत. तेव्हा त्या वेळेचा पुरेपूर वापर हा तुम्ही करायला हवा. 5 षटकं झाली. 5 षटकानंतर 67 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 68 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग उत्तराला प्रत्युत्तर देण्याकरिता 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतात. नवघर या संघाकडनं दाखल झालेले आहेत क्रीजवरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय राहुल आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण मंथनला पाहतोय आणि साई स्पोर्ट्स सरावलीकडनं षटक क्रमांक पहिलं आपण पाहतात. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी मार्क वरती जगदीश मॉर्केल. अनुभव आहे या खेळाडूकडे. एक बेस्ट ऑलराऊंडर सरावली संघाचा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तोच खेळाडू
पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरावली म्हटलं की जगदीश मॉर्केल आणि मॉर्केल म्हणजे सरावली हे मात्र समीकरण आपल्याला प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचा प्रत्यय या आजच्या दिवसामध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळाला. काय जबरदस्त झंझावाती इनिंग ही पाहायला मिळाली मॉर्केलची. 57 धावांचा तो झंझावात एक अर्धशतकी खेळी त्यानं केली. आता पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे होईल. चला जास्त वेळ टाइम स्पेंड तिथे करू नका. आमचे दोन विद्यमान पंच आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग पंच मुख्य पंच विशाल नाईक सरांना आपण पाहतोय आणि त्यांच्या समेत हनीफ पटेल सर यांना आपण पाहतोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र शिंदे सर यांना आपण पाहतोय आणि समालोचक म्हणून भारत राऊत सरांचा आवाज आपण या अगोदर ऐकला. चला पंचांचा आता इशारा येतो लेट्स प्लेचा. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने जगदीश. ते मात्र पहिला बॉल अगदी क्रॅकिंग फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आणि फेकी येते तिथपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या जात आहेत. कव्हरला जर आपण पाहतोय खूप बिग फॅन आहेत भावेश पवारचे आणि त्यांना कॅप्चर केलं जात आहे आमच्या 6 हिटर टीमच्या माध्यमातून. यावेळेला मात्र आपण पाहतोय यॉर्कर लेनचा वापर गोलंदाजाने केला. हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडूला. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. क्षेत्राच्या पुढे आले. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू तर अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत गोलंदाज जगदीशने. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार जगदीश. ओहो वॉट बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर मध्ये येणारा हा चेंडू अचंबित करणारा होता. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन काही तिथे झालं नाहीये. मंथन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू नंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे ती देखील 3. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने जगदीश. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा वापर केला. अगदी चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. अंदाजामध्ये प्रत्युत्तर दिलं फलंदाज मंथनने. अगदी षटकार पाहायला मिळाला आणि या 6 धावांनी धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 9. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा स्विंग पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. इथे मात्र कमबॅक करताना गोलंदाज जगदीशला आपण पाहतो षटकार लागला. कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाही जेव्हा फलंदाज त्याच्या विरोधामध्ये असे मोठे फटके खेळतो परंतु जगदीश जाणला जातो की परिवर्तन करण्याकरता आणि तेच व्हेरिएशन परिवर्तन जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळालं 5व्या बॉलवर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जगदीश. अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत उचलत आहेत फेकी करतायत आणि तत्पूर्वी 1 रन कंप्लीट केली जाते. या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय नवघर क्रीडा मंडळ या संघाची धाव फलकावरती झाली आहे बिनबाद 10. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 10. 68 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 24 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 58. अंतर जर आपण पाहिलं तर चेंडू आणि धावांमधलं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आता मात्र फलंदाजांना चार्ज घ्यावा लागेल. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल जशी जगदीशच्या बॅटमधनं आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली होती. 2 सलामीवीरांनी तर अगदी चांगली सुरुवात करून दिली आहे परंतु विजय साकारायचा आहे तर तुम्हाला मोठे फटके आता खेळावे लागतील.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आतिश. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली महेंद्र भोईर यांना आपण पाहतो शॉट थर्ड मॅनला, त्यानंतर शॉट फाईन लेगला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. गली रिझन मध्ये आपण पाहतोय, पॉइंटला देखील आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. मिड ऑफ मिड ऑन हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन डीप मध्ये देखील आपण पाहतोय स्क्वेअर लेगला. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन आतिश तयार. इथे मात्र शफल मुवमेंट पाहायला मिळाली. चेंडू बराच हवेमध्ये जातोय, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. चेंडू जातोय अगदी सीमारेषे पलीकडे. येस, इट इज 4 रन. चौकार, 4 धावा. थँक्यू. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. जी गरज होती मोठ्या फटक्यांची आणि ती गरज या ठिकाणी पूर्ण जरूर केली आहे. फलंदाज आपण पाहतोय मंथनच्या माध्यमातून एक षटकार या अगोदर मंथनच्या बॅटमधनं आपण पाहिला, आता एक चौकार पाहिलाय. ते मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बघा सरळ बॅटने जर तुमच्या धावा येत आहेत तर रिव्हर्स अँगल कशाला, परंतु इथे मात्र प्रयत्न होता की गॅप आहे तिथे मोठा आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा या मला जमवायच्या आहेत. हा निर्धार जरूर आपल्या मनाशी मात्र बाळगून आहेत फलंदाज. 6 बॉल आतापर्यंत मंथनने खेळलेत, 11 वरती नाबाद. धावसंख्या आपण पाहतोय नवघर क्रीडा मंडळची झाली आहे फलकावरती 14. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा पिक केलाय. चेंडू बराच हवेमध्ये, गोलंदाज आतिश स्वतः चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं जजमेंट आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉलच्या माध्यमातून जाते. इथे नवघर संघाची पहिली विकेट. डीजे धन्यवाद. डीजे कॅन्डी म्हटलं तर आमच्या गळ्याची मात्र खास करून काळजी घेणारा असा वाद्यवृंद सफळ विभागात विठ्ठल वाडीचा ब्रँड म्हणून ज्याला पाहिलं जातं. अतिशय सुंदर हा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जसं डीजे कुंदनचं नाव घेतलं आणि नवीन फलंदाज देखील आपण कुंदनला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही कुंदन. पाहूया षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आतिश. पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. क्लास शॉट, चौकार, 4 धावा. फटका या ठिकाणी कुंदनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. जणू काही त्याने माइंडसेट बनवलंच होतं की मला मोठे फटके खेळायचे आहेत, फटकेबाजी करायची आहे आणि तोच क्लास फटका कुंदनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दुसरा बॉल स्लॉक फटका, तिथे स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मिड विकेट रिझन मध्ये. अंडरआर्म फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 2 धावा अगदी सहजतेने परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या माध्यमातून आपण आता पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती नवघर क्रीडा मंडळ या संघाची. धाव फलकावरती 20. अतिशय सुंदर असं हे गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतं शेखर किणी यांच्या माध्यमातून. कारण की समालोचकाच्या जर आरसा म्हणून कोणाला पाहिलं जातं, कर्ण म्हणून कोणाला पाहिलं जातं तर आमचं हे गुणलेखन अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज आतिश तयार. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत, चेंडूला उचलतात, फेकी करतायत आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाज जर आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारे चांगले ॲथलेटिक वर्क 2 धावा कंप्लीट करताना त्या 2 धावांनी आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 22. धावा अजूनही बनवायचे आहेत 46.
18 चेंडू आणि 46 मोर रिक्वायर्ड टू विन. आता काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल, पुन्हा एकदा मी विनंती करतोय. आई कुर्लाई सरतोडी संघाचे कर्णधार आणि जयप्रकाश एडवण संघाचे कर्णधार, सरतोडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जयप्रकाश एडवण टीमचे कॅप्टन, आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे आणि टॉस करण्याकरिता त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. कारण की या अगोदर आम्ही अनाऊन्स केलं होतं की जेव्हा पहिलं इनिंग संपेल तेव्हा आपल्याला टॉससाठी यायचं आहे, परंतु आयोजकांनी मात्र मोठं मन दाखवलं आणि आय थिंक एडवन संघ दुसऱ्या ठिकाणी खेळतोय आणि त्याच्याचमुळे आई भवानी दांडाखाडी विरुद्ध साई ज्योत मायगो बी अशी यानंतरची लढत असणार आहे. एडवन टीम जर आला असताल तर कृपया करून आम्हाला तुमची उपस्थिती दर्शवा. इथे मात्र पहिलाच बॉल या षटकातील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक, तिथे आपण पाहतोय तर फ्रेम मध्ये येतोय, कुठलीही चुकी केली नाहीये, अतिशय चांगलासा झेल टिपलाय, विकेटचं झालंय पतन. आय थिंक एडवनचे प्लेयर्स आम्हाला दिसत आहेत, तेव्हा विनंती आहे की एडवन टीमचे प्लेयर्स या लवकरात लवकर या इथे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय चांगलं कॅमेरा वर्क इथे आपल्याला पाहायला मिळतं. हार्दिक आरेकर अप्रतिम आणि जय निजाई यांना देखील आपण पाहतोय, राज निजाई यांना आपण पाहतोय. योग्य प्रकारे या चेंडूला फॉलो केलं, क्षेत्ररक्षकाने देखील अगदी चांगला झेल टिपला आणि विकेटची गरज होती आणि ती इथे मात्र पूर्ण केली. गोलंदाज आपण पाहतोय तर की खेळाडू म्हणून याला का ओळखलं जातं आणि तीच कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय तर जगदीश मॉर्कलच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतात शेखर किणी आम्हाला अपडेट देत आहेत. साखरेच्या मैदानावरती मृदुल पाटीलच्या बॅटमधनं झंझावाती खेळी ही आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा या मात्र त्याच्या पूर्ण झाल्यात. ही ताकद आहे सफाळ क्रिकेटची, ही ओळख आहे. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती जगदीश. पुन्हा एकदा चांगला बॉल, सन्मान दिलाय, सन्मानजनक चेंडूला खेळलाय, फक्त दिशा दिली, स्टिअर केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे येतात, एकच धाव तिथे पाहायला मिळाली. विकेट गेल्यानंतर आता कुठेतरी सावध पवित्रा फलंदाजांनी स्वीकारलेला आहे आणि त्याच्याचमुळे सेन्सिबल क्रिकेट खेळण्यावरती मात्र आता त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलंय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवघर क्रीडा मंडळ या संघाची 23. आता दोन्ही फलंदाज 99 आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला कुंदन आणि त्याच्या समवेत दाखल झालाय तेजस. यावेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. उंची जर आपण पाहिली जगदीशची तर चांगली उंची आहे आणि त्या उंचीचा वापर या ठिकाणी मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जाणार आहोत, टॉस करणार आहोत. जयप्रकाश एडवण विरुद्ध आई कुर्लाई सरतोडी. षटकातील चौथा बॉल, इथे मात्र काय कमालीचा बॉल पडल्यानंतर एक वेगवान असा मारा आणि बाउन्सर देखील पाहायला मिळालाय. 1 फॉर दी ओव्हर असा मात्र पंचांनी जरूर इशारा दिलाय जगदीशला. आतापर्यंत जगदीशचा स्पेल आपण पाहिला तर 1.4 षटकांचा स्पेल त्यांना हाताळलाय, 11 रन दिलेत, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत जगदीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, फक्त वेगाचा वापर केला, दिशा दिली, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतायत, 2 रन पूर्ण केले. तिसऱ्याचा देखील प्रयत्न तिथे होतोय, परंतु 2च धावांवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. या 2 धावांच्या मदतीने आपण आता पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 25 धावा. इथून आता मात्र तुम्हाला सिंगल डबल खेळून चालणार नाही, तुम्हाला मोठे फटके हे खेळावे लागतील. परंतु जगदीश जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याने केली आहे. फक्त 3 धावा त्याने या षटकामध्ये मोजल्यात आणि शिवाय 1 विकेट देखील त्याने प्राप्त केलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती जगदीश. अगदी चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. धीम्या गतीचा चेंडू फेकला होता आणि या डॉटने आपण पाहतोय तर झाली षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर
नवघर क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 25. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जाऊया, जिथे दोन संघाचे कॅप्टन हे समोरासमोर आहेत. एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी विरुद्ध जयप्रकाश एडवण. थँक्यू मंथन. अध्यक्ष महोदय जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉईन्स विन केला जाईल. कॉईन चेक करून घ्या. एका साईडला कॉईन आहे यंगस्टर चषक आणि एका साईडला कॉईन आहे 2025. नाणेफेकीचा कवल केला जातोय. यंगस्टर्सचा कॉल आहे आई कुर्लाई या टीमचा आणि 2025 हा कॉईन मात्र पुढे येतोय. अध्यक्ष महोदय साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य VIP मध्ये असं निर्णय लगेच आपण द्यायचा, कारण मॅच सुरू आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो. चर्चा करत नाहीये कारण मॅच सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट त्याच्यामुळे. तर इथून निर्णय येतोय या ठिकाणी एडवण या टीमनं नाणेफेक जिंकले आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. सन्माननीय आदरणीय दिलीपजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मंडळाचे उपसचिव आणि माजी उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं आपण शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करूया यंगस्टार चषक माकणे 2025 मध्ये. चला आता घडामोडी काय घडल्यात ते देखील जाणून घेऊया. 3 षटकं झालेले आहेत, 25 रन हे झालेले आहेत धाव फलकावरती. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू अजून बाकी आहेत 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. बारा चेंडूंमध्ये 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं गोलंदाजी सरावली संघाची आपण पाहिली तर अगदी भक्कमपणे गोलंदाजी पाहायला मिळाली. ही पहा या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतो महेंद्र भोईर, एक एक्सपिरियन्स, एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळालाय. 40+ एज मध्ये आहेत, परंतु आजही आपण पाहतोय काय कमालीचं प्रदर्शन गोलंदाजीच्या माध्यमातून हे पाहायला मिळत आहे महेंद्र भोईर यांच्या. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ते मात्र फुलटॉस चेंडू, इथे मात्र त्याला प्रत्युत्तर फलंदाजांना आपल्या शैलीमध्ये दिलंय. नो बॉल प्लस या ठिकाणी 4 चौकार 5 धावा मिळतात. मंडळाच्या सर्व सभासदांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर माकणे गावच्या ग्रामस्थांना देखील मी विनंती करतोय की आपण सर्वांनी या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि या स्पर्धेचा, या क्रिकेटचा आनंद आपण घ्यायचा आहे. फ्री हिटची संधी आता फलंदाजाकरिता उपलब्ध झाली आहे. 30 धावा झालेल्या आहेत फलकावर. षटकातील दुसरा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये जातो, चांगली फेकी, कलेक्शन मात्र खराब. इथे मात्र त्याचं आता भुगतान सहन करावं लागेल, कारण की जेव्हा एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देता त्यानंतर त्या खेळाडूचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्याचं रूपांतरण एखाद्या मोठ्या खेळीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. आता बघूया काय होईल या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल, एकदा फुलटॉस चेंडू आपल्या अंदाजामध्ये फलंदाजाने खेळलाय. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज बिग वन. षटकार 6 धावा. ज्या षटकाची वाट पाहत होते नवघर क्रीडा मंडळ आणि ते मोठं षटक त्यांच्या पदरी पडलंय. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर महेंद्र भोईर खूप एक्सपेन्सिव्ह ठरलेत. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये मोजल्या. 3 चेंडू त्यांनी हाताळून झालेले आहेत. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर कमालीची बॅटिंग करताना दिसत आहेत. तेजसने मात्र चार्ज स्वीकारलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. 5 बॉल तेजसनं आतापर्यंत खेळले, 13 वरती नाबाद आहे. कुंदन देखील त्याला चांगली कॉम्प्लिमेंट करतोय, चांगली साथ देतोय. तो देखील 7 बॉल आणि 10 वरती खेळतोय. 38 धावा झाल्यात फलकावरती. 9 चेंडू आणि 30चं समीकरण आहे समोर. षटकातील पुढचा बॉल, चौथा बॉल घेऊन गोलंदाज महेंद्र भोईर तयार.
ते मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खूपच रिचच्या देखील बाहेर पाहायला मिळतोय आणि पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आपल्याला येताना दिसले आणि वाईटचे संकेत तिथे आले. आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 39. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र बॅटची कडा, विकेट किपरने केली चुकी. लॉंग स्टॉपच्या दिशेला वेगाने चेंडू जातोय, अगदी दणदण करत जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. क्यू मगाशी रनआउट सुटला, इथे मात्र झेल सुटला. इथे मात्र एक मानसिक दबाव जरूर आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू 8 बाकी आहेत. 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 25चं समीकरण आहे समोर. षटकातील 5वा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, गती परिवर्तन केलं, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. या षटकाचं विवरण जर आपण पाहिलं, पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 9 वरती 4, त्यानंतर 2, त्यानंतर 6, त्यानंतर डॉट, त्यानंतर 4 आणि त्यानंतर पुन्हा डॉट. प्रत्येक एका इंटरव्हल नंतर आपण पाहतोय तर धावा या मोठ्या प्रमाणामध्ये जमल्यात. इथे मात्र कमालीचा फटका, क्लास, अप्रतिम, दर्जेदार. हा दर्जा आहे तेजसचा, क्लास. नो मोर टीम मीटिंग, जास्त टीम मीटिंग करू नका. बघा तेजसने मात्र प्रूव्ह केलं की मला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवीन. बघा जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावरती आपल्या गावाची टी शर्ट घालता, गावाची जर्सी घालता, तेव्हा तुम्ही कमिटेड आहात तुमच्या टीमशी. आणि तीच कमिटमेंट यावेळेला मात्र आपण पाहिलं तेजसने की माझ्या कर्णधाराने मला संधी दिली आणि ती संधीचं सोनं मला करून दाखवायचं आहे. मला माझ्या संघाला विजय संपादित करून द्यायचा आहे आणि तीच एकनिष्ठपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग तेजस करताना दिसलाय. आतापर्यंत 8 बॉल तेजसने खेळले, 23 वरती नाबाद एक झंझावात तेजसचा देखील पाहायला मिळालाय. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 19 रनची गरज. 49 धावा नवघर क्रीडा मंडळ या संघाच्या झालेल्या आहेत धाव फलकावरती. यानंतरची आपण लढत पाहणार आहोत. एका बाजूला जयप्रकाश एडवण आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई कुर्लाई सरतोडी अशी लढत आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला जयप्रकाश एडवण या संघांना आणि इलेक्टेड टू बोल हा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आता या सामन्यामध्ये काय होईल त्याची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे, कारण की शेवटच्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक आता कर्णधार कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी देईल हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज कुंदनला आपण पाहतोय. एका बाजूला तेजसने तर अगदी चोखपणे त्याची कामगिरी संपन्न केली आहे. 23 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका जगदीश प्लीज, पुन्हा एकदा विनंती करतोय, कारण की आजचं शेड्यूल देखील आपण पाहिलं तर खूप मोठं आहे आणि त्याच्याचमुळे काळोखाचा सामना कुठल्याही संघाला करावा लागू नये याकरताच आम्ही सांगतोय की सुरुवात जर आपण योग्य प्रकारे केली, थोडीशी घाईमध्ये केली तर डेफिनेटली षटकं देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला खेळायला मिळतील आणि क्रिकेट देखील चांगलं पाहायला मिळेल. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. 6 balls and 19 runs more required to win. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. सचिन शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता होतोय सज्ज गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे जात आहे, चेंडूला उचलण्याकरता एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय.
या 2 धावांनी आपण पाहतोय तेजस तिसरी धाव घेण्याच्या मनस्थितीत होते, परंतु चाणाक्ष पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाज देखील पाहायला तिथे मिळाले आणि या 2 धावांवरती समाधान व्यक्त करावं लागलं. आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 51. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बलवान संघ आहेत, दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे, कॅलिबर असणारे खेळाडू आहेत, परंतु आता तुम्हाला प्रूव्ह करण्याची वेळ आहे. पाहूया षटकातील दुसरा बॉल, सचिन घेऊन तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र गोलंदाजांना खूपच बाहेर मारा केला, परंतु विकेट किपरनं फेकी गोलंदाजी एंडकडे केली आणि वाईट प्लस विकेट रनआउटच्या माध्यमातून. या विकेटने आता मात्र सामना निर्णायक वळणावरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 5 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या आहेत 16. आयुष नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवरती. आमचे गुणलेखक जर आपण पाहिलं तर शेखर कणी अतिशय सुंदर वेगवेगळ्या रंगाचे पेन त्यांच्याकडे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी एवढे पेन कॅरी करणं ही एक कला आहे. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तिथे मात्र चुकी केली आहे आणि ही खूप मोठी चुकी असू शकते. चौकार 4. या चौकाराच्या माध्यमातून आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 56. 4 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. तेजस इज ऑन फायर असंच म्हणावं लागेल. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र चांगलं पिक केलं या चेंडूला, पिकअप शॉट तिथे पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. कमालीचा फटका पाहायला मिळाला तेजसच्या बॅटमधनं. सर्व सूत्र तेजसनं आपल्या हातामध्ये घेतली आहेत. आता चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 8चं इक्वेशन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कोणी तिथे नाहीये, गुरु तिथे गेले चेंडूला उचलण्याकरता आणि यावेळेला आपण पाहिलं तर 2 धावा सुरक्षित फलंदाज दोन्ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण आता पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 62. 62 धावा. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19ची गरज होती. चुका केल्या फिल्डिंग करताना आणि त्याचा या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर तोटा होतोय सरावली या टीमला. सामना येऊन पोहोचलाय 2 चेंडू आणि 6 वरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र पिक केलं चेंडूला, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यस यावेळेला मात्र झेल टिपलाय. जगदीश मॉर्कल जी चूक झाली होती त्यामध्ये सुधारणा केली, कॉन्सन्ट्रेट केलं आणि हातांची ओंजळ योग्य प्रकारे उघडली आणि चेंडूला मात्र रिसीव्ह केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे एलिव्हेशन दिलं होतं या चेंडूला. चेंडू बराच हवेमध्ये होता, जगदीशने कॉन्सन्ट्रेट केलं आणि चांगला झेल या ठिकाणी आपण पाहू शकलात. तर 6 हिटर्सच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. या झेलने आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना सरावली संघ दिसतोय, कारण की आता शेवटच्या बॉलचा हा थरार. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता आता 6 धावांची आवश्यकता आहे. तेजस काय कमालीची इनिंग खेळली. 12 बॉल आणि 33 रन त्यांना मात्र बनवले. त्यांना आपलं काम चोखपणे बजावलंय. आता पाहूया या शेवटच्या बॉलवरती काय होईल. सर्वांचं लक्ष फलंदाजाकडे देखील आहे, सर्वांचं लक्ष गोलंदाजाकडे देखील आहे आणि हा क्रिकेटचा थरार आहे यंगस्टार चषक मागणीचा. 4था दिवस आपण अनुभवतोय आणि क्रिकेटचा हा थरार पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे.
न्यू बॅटर मतीनला आपण पाहतोय 1 बॉल आणि 6 रनची गरज. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती सचिन. आणि ते मात्र चांगला बॉल. गोलंदाजानं मात्र सेलिब्रेशन देखील केलं. धीम्या गतीचा चेंडू टाकला परंतु चांगला खेळ देखील नवघर संघाने केला आणि विजय या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर संपादित केला या पहिल्याच मॅच मध्ये सरावली संघ. व्हेरी वेल प्लेड. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहतोय तर नो डाऊट अबाउट इट ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 57 धावा आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगदीश. त्याची इनिंग आपण पाहू शकाल 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्विक इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तो झंझावात मॉर्कलचा आपण पाहिला. मोठमोठे फटक्यांची आतषबाजी ही मॉर्कलच्या बॅटमधून आपण पाहिली आणि आपल्या संघाकरता मी 100% योगदान देणं हे जाणतो आणि तेच त्यांना दिलं विथ द बॅट विथ द बॉल आणि त्याच खेळाच्या जोरावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत जगदीश. सकाळच्या सत्रात पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जगदीश ठरतोय. हे त्याचे फटके आपण पाहिलं तर मैदानाच्या चहू बाजूने मात्र त्याने बॅटिंग केली. चला नेक्स्ट मॅच जयप्रकाश एडवन आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल व्हायचंय आणि त्याचबरोबर आई कुर्लाई सरतोडी आपण फलंदाजी करता आपल्या 2 सलामीवीरांना पाठवायचं आहे. तसेच दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती करतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. जशी इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल आपण ऐकणार आहोत एक गोड आवाज. आमचे वरिष्ठ समालोचक सन्माननीय आदरणीय भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. तर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता यायचा आहे. यंगस्टार चषक मागणे 2025 आजच्या दिवसातील पहिला मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहे जगदीश. मॉर्कल साई स्पोर्ट्स सरावली या संघाचा दिलीपजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे सुंदर एक संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. जांभळाचं रोप झाडे लावा झाडे जगवा असा रोप देऊन मात्र हा संदेश दिला जातोय आणि ही ट्रॉफी साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. जगदीश